असतील संकेत परत या, परत ड्रॉ काढा, अजून बक्षीस घेऊन जा घरी. दुसरा बक्षिसासाठी आपण ड्रॉ करतोय सेलिंग फॅन. या ठिकाणी आदरणीय सचिन भांडे सर यानंतरचा ड्रॉ करतायत. मॅच सुरू राहील आणि कुपन बाहेर आलेला आहे. शेवटचा अंक आहे 2. त्याच्या इथे 4 धावा मिळत आहेत. योगेश पेनकरचा अत्यंत दणदणीत चौकार. शेवटचा अंक 2, त्याच्या अगोदरचा अंक 1 आणि पहिला अंक 0. 12 क्रमांक, 12 क्रमांक कोणाचा आहे त्या प्रेक्षकांना, भाग्यवान प्रेक्षकांना विनंती, आपण या आणि आपला सेलिंग फॅन घेऊन जा. ज्यांचा क्रमांक 12 आहे संतोष भिसे, संतोष भिसे. आणि मला वाटते भाग्यवान प्रेक्षक इथेच आहेत. संकेत भिसे या सीलिंग फॅनचे आपण विजेते ठरलेले आहात. अभिनंदन. त्यांना आपण सीलिंग फॅन देऊन सन्मानित करूया. हा खालचा मोठा बॉक्स आहे त्यांचाच आहे. संतोष सचिन सरांच्या शुभ हस्ते बक्षीस दिले जाईल. संतोष भिसे, आज निश्चित उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला फॅन मिळतोय. मला सांगा किती कुपन काढले होते तुम्ही? खूप 40 कुपन आहेत सर. 40? अरे वा. यस. ज्यांचं आता नवीन लग्न झाले ना त्यांना मी फॅन गिफ्ट करणार आहे. वा, अभिनंदन. आपल्या वस्तू चांगल्या ठिकाणी उपयोगात येतात. चला यानंतर कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया जिथे मनीष पाटील सर आहेत आणि एक षटक संपल्यानंतर मधल्या गॅपमध्ये आपण पुढचा ड्रॉ करूया. थँक्यू नरेश सर. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू राखून झालेत, 4 चेंडू राखून झालेत आणि दापालकर धावसंख्या 11. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर झालेले एक सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल. 4 चेंडू झालेत, 11 धावा आहेत. मांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स. सुरुवातीला फलंदाजी, यावेळेस अगदी आपण पाहतोय अष्टकावरला चेंडू खेळला गेलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे. कृष्णा गवळीच्या बॅटमधून येते खणखणीत चौकार. एक सूर्यप्रकाशचा फटका निश्चितप्रमाणे आपल्याला कृष्णाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. पहिलं षटक विशाल, त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय जो गोलंदाजी करत आहे आणि कृष्णाच्या बॅटमधून अगदी षटकाराच्या जवळच, म्हणजे खूप दूरवरती नाही, सीमारेषेच्या अगदी इंचावरती, फुटावरती सुद्धा अगदी आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. आणि इकडे चेंडू पाडला गेला आणि चौकार येताना अगदी आपण पाहतोय. विशाल परत येतो तयार आहे. 15 धावा आहेत. क्वार्टर फायनलची लढत आहे आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या बक्षीस फेरीत पोहोचेल. कृष्णा गवळीच्या बॅटमधून येतोय असून एक सुरेख प्रकारचा फटका, 4 रन चौकार. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती बिन बाद 19. थँक्यू मनोज सर. आणि लगेच आपण तिसऱ्या ड्रॉ कडे जाऊया. आता आपण काढणार आहोत होम थिएटर. होम थिएटर साठी ड्रॉ आपण या ठिकाणी घेणार आहोत. सागर तुपे सरांना विनंती, आपण या आणि ड्रॉ काढायचा आहे. थांबा, लाईव्ह येऊ द्यात. यस, ड्रॉ सगळ्या प्रेक्षकांसमोर आपण इथे घेणार आहोत आणि सागर तुपे सरांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ ओपन होतोय आणि भाग्यवान प्रेक्षक आहेत नंबर 102 हडपसरचे बुवा शेख. यस यस, वा, खेळाडू आहेत. आसिफ, मला वाटतं हे पहा, हे बक्षीस घ्यायला येतील. या 102 क्रमांक 96 65 97 98 01
दुआ शेख. हा. याचबरोबर इथे इथे फलंदाज बाद होईल त्या अगोदर आपण एक बक्षीस देऊया आणि मग कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. दुआ शेख या आणि होम थिएटर हे बक्षीस. इथे जेन्युन प्रेक्षक आहेत, कुठल्याही प्रकारे डमी प्रेक्षकांच्या चिठ्ठ्या टाकलेल्या नाहीत आणि कुठल्याही प्रकारे आयोजकांनी कुठलंही कुपन घेतलेलं नाहीये. जेवढे प्रेक्षक इथे येतात ते जे कुपन प्रेक्षकांनी घेतली जातात त्यातूनच आपण ड्रॉ करतो. एकही ड्रॉ आयोजकांनी घेतलेला नाहीये आणि त्यामुळे सगळी प्रेक्षकांनाच मिळणार आहे हे देखील प्रेक्षकांनी लक्षात ठेवा. जेन्युन ड्रॉ आहे, इथे कुठेही डमी चिठ्ठी एकही यामध्ये टाकली जात नाही. तर पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. मॅच सुरूच आहे. मनोज बेल्लेकर सर, या ओव्हर संपल्यानंतर आपण पुढचा ड्रॉ करणार आहोत. थँक्यू नरेश सर. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्विचीचा एक चांगला फटका खेळला गेला होता, परंतु हिट विकेटची शिकार कृष्णा गवळी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. जतन टक्करला मिळालेली विकेट आहे आणि पहिला फलंदाज अगदी आपण पाहतोय ठिकाणी बाद झाला. 20 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बांदेश्वर बांदा रुई स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भांडूप स्ट्रायकर्स भांडूप वर्सेस बांदेश्वर बांदा रुई स्पोर्ट्स. यावेळेस अगदी आपण पाहिल्या खूप चांगल्या प्रकारचा फटका खेळलाय आणि चेंडू पोचला जाईन कव्हरला. क्षेत्ररक्षक 2 चेंडूवरती पोहोचताय. तिथे रिले पद्धतीने चेंडू कव्हर केला गेला. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि तिथे चेंडू हातातून सटकलाय. 3 आल्यात. चौथीचा प्रयत्न होता. जेट फायटर योगेश बेनकर चेक केलं जाईल सेफ आहे का. तिसऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतो आपण पाहू. डिसिजन अजूनही पेंडिंग. प्रथमेश राठोड जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्या खात्यामध्ये 3 धावा की चौकार याचं उत्तर निश्चितप्रमाणे मिळेल. सेफ आहे. सेफ आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले. आताच्या 3 धावा ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या प्रथमेश राठोड 3 धावसंख्येने खातं खोलते. धावफलक धावसंख्या 23. 1 गड्याच्या मोबदल्यात क्वार्टर फायनलची लढत आहे. इथे समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. जतन टक्कर काय गोलंदाजी करतोय. अफलातून मारा आहे. या जतनने याच्या अगोदर अगदी आपण पाहिलंय की धावसंख्येवरती कशा प्रकारे आळा ठेवावा किंवा फलंदाजाला कशा प्रकारे थांबवावं याचं एक सुरेख तंत्र आहे जतन टक्कर याच्याकडे आणि अफलातून गोलंदाजी करतोय. 23 धावा गड्याच्या मोबदल्यात. यावेळेचा चेंडू बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटमध्ये परफेक्ट येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान डायरेक्ट हिट पण झालाय परंतु तिथे बॅकअप केला गेला. एक सिंगल आली. सिंगलची रुपये धापा करता धावसंख्या 24. 1 गड्याच्या मोबदल्यात. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर सामना क्रमांक आता 6 आहे. सामना क्रमांक 4 3 षटकं संपली 30 धावा. 6 ओव्हर संपल्या 93. सामना क्रमांक 5 पहिल्या डावाचा विचार करतो. 3 षटकं संपली 31 धावा. 6 ओव्हर संपल्या 93. आत्ता षटक क्रमांक दुसरं चालू 24 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. जतन
यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला प्रथमेशच्या बॅटमधून सूर्यप्रकाशचा फटका आहे. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाचे रन. फुल टॉस होता, पाठवलाय लॉंग ऑफला, सीमारेषेच्या बाहेर आहे आणि प्रथमेशच्या राठोडच्या खात्यामध्ये होईल वाढ. तो पोहोचलाय 2 चेंडूत 9 धावा. 2 षटकं संपली. धाबा धावसंख्या असेल ती आता 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ विकेट. 30 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे आणि तुम्ही 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. प्रत्येकदा आपण जाऊया. त्या ठिकाणी जोडले जात आहेत नरेश डोमे सर लकीड्रॉसाठी. थँक्यू मनोज सर. लकी ड्रॉ मध्ये आपण पुढचं कुपन काढणार आहोत मिक्सरसाठी. मिक्सर ग्राइंडर अतिशय ब्रँडेड ISI मार्क असलेला हा लक्ष्मी मिक्सर ग्राइंडर आहे आणि त्यासाठी ड्रॉ काढतायत बांदेश्वर बांदा संघाचे साहिल सर यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा 107 कुपन नंबर 107 इरा शेख हडपसर. कुपन नंबर 107 इरा शेख हडपसर. मला वाटतं एकाच व्यक्तीला एकाच कुटुंबामध्ये 2 बक्षिसं जात आहेत. खरं तर कुपन घेताना त्यांनी शंका सुद्धा विचारली होती की तुम्ही आयोजक कुपन टाकतात आणि मग आमच्या कुपनला काही व्हॅल्यू राहत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही कुपन घेऊ का. तर इथे मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आयोजक किंवा इतर कोणी डमी प्रेक्षक आपल्याकडे नाही आहेत. जेन्युन फक्त 125 लोकांनी आपल्याकडे कुपन घेतलेत आणि 125च चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहेत. एकही अतिरिक्त चिठ्ठी नाही आहे. त्यामुळंच असे जेन्युन ड्रॉ आपल्या समोर येत आहेत. तर मला असं समजतं, मगाशीच बबलू सरांनी सांगितलं होतं की आम्ही टीमच्या वतीने 40 कुपन काढलेत आणि त्यांना 2 बक्षिसं मिळालेली आहेत. अभिनंदन टीम बांदेश्वर बांदा. चांगला फटका आहे. 6 धावा निश्चित मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया मनोज बेल्लेकर सरांच्या आवाजातून. योगेश पेनकरचं जेट काय आता थांबायला तयार नाहीये. त्यांनी अजून वेग पकडलाय आणि योगेश पेनकर मला वाटतं पहिल्याच सामन्यात थोडासा अपेक्षित ठरला होता आणि तो जो घाव आहे हा काळजावरती लागला होता. काही गोष्टी अगदी आपण पाहतो ना, काही वार हे काळजावरती झाले आणि मग त्या काळजावरती वार झाले की त्याचे पलटवार कशा प्रकारे केले जात आहेत. बॉल द्या. हे योगेश पेनकर परत एकदा दाखवून देतोय. टोले जंग फटकेबाजी आहे. 8 या ठिकाणी रोशन भाऊच्या एक बक्षीस आलेलं आहे. बांदेश्वर बांदा या टीम मधील, आता बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स यांच्या या टीमसाठी बक्षीस. कुणीही जर इथे अर्धशतक पूर्ण केलं तर 500च्या 10 नोट आहेत. 5000चं बक्षीस आहे. भैरव स्वर्गंगा लाईट्स. भैरव सर, भैरव सर संपर्क करा. स्वर्गंगा लाईट्स. अरे सर, तोपर्यंत लकी ड्रॉ आपण करून घेऊ. नरेश सर, तोपर्यंत आपण लकी ड्रॉ करू. आणि आता शेवटचं एक बक्षीस आहे. सुमित कंपनीचा एअर कूलर आहे. एक अतिशय ब्रँडेड कंपनी आहे आणि जुनी कंपनी आहे. तर ब्रँडेड एअर कूलर आपल्याला मिळणार आहे आणि हे बक्षीस काढण्यासाठी ड्रॉसाठी सन्माननीय निलेश कांबळे सरांना विनंती, आपण या आणि चिठ्ठ्या चांगल्या हलवून घ्या आणि त्यानंतर एक चिठ्ठी काढायची. 4 प्रेक्षकांना आपण बक्षिसं दिलेली आहेत आणि शेवटचं एअर कूलरसाठी हे बक्षीस आहे. भाग्यवान प्रेक्षक कोण आहे ते आपल्याला या ठिकाणी आता समजणार आहे. आणि चिठ्ठी समोर आलेली आहे. 0
पहिला, शेवटचा 0, पहिला 0, शेवटचा पण 0, आणि मधला अंक काय आहे? मधला काय आहे? पहिला 0, शेवटचा 0, मधला 1 2 3 4 5 6 7 8 9. कोणाकडे 2 0 आहेत बरं? मला सांगा, कोणाकडे 2 0 आहे? इकडे भरपूर हात आहे, इकडे हात आहे, तिकडे अंतराळवीर सुनीता विल्यम्स गॅलरीमध्ये आहे का 2 0? डॉक्टर APJ अब्दुल कलाम गॅलरीमध्ये 0 आहे का? उद्योग रत्न रतनजी टाटा गॅलरी 2 0 कोणाकडे? पहिला 0, शेवटचा 0. 0 0 0. आणि मधला अंक तुम्ही स्क्रीनवरच बघा काय. विशाल राणा झूम कर. बघा काय दिसतोय तुम्हाला. अजून अजून झूम करा, अजून झूम करा. मधला अंक 9. चाळीस कूपन कामाला आलेले. 0 9 0. एअर कूलर शिवांश वाघोलीचे प्रेक्षक आहे. शिवांश वाघोलीचे प्रेक्षक आहे. शिवांश कुठल्या देवाला नारळ फोडून आले तुम्ही आज? या बबलू पाटील सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, अर्थातच इथे मकरंद सर आहेत. 40 कूपन एका संघाने घेतले आणि त्यातच त्यांना बक्षिसं मिळत आहेत. अभिनंदन बबलू सर आणि टीम. एक 5 मिनिटं फक्त लाईट सगळ्या ऑफ होतील. ओनली 5 मिनिट्स. अभिनंदन सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन ज्याने ड्रॉ काढलेले आहेत. तर या ठिकाणी मंचावरती ज्या संघ मालकांनी आज आपल्याला संघ दिलेत, आवर्जून आपल्या संघाबरोबर उपस्थित राहिलेत, सर्व संघ मालकांचे सन्मान आपण करणार आहोत. चला, प्रेक्षक वर्ग ज्या गॅलरीत बसले, जे मैदानाच्या अभोवती आहेत, लाईट्स ऑफ आहेत, चला मोबाईलच्या टॉर्च ऑन केलं तर अजून भारी वाटेल. थँक्यू मनोज सर. या ठिकाणी आज बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. एक चांगली टीम आहे. सलग 2 मॅच जिंकत त्यांनी उपांत्य फेरीच्या दृष्टीने आपला मजबूत दावा ठोकलेला आहे. आणि या संघाला आज आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे, प्रतिथयश उद्योजक सन्माननीय मकरंदजी तोरसकर सर इथे उपस्थित आहेत. सरांचा यथोचित सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी आदरणीय सागर तुपे सरांना विनंती करतो, आपण मकरंद तोरसकर सरांना सन्मानित करा. या ठिकाणी मकरंद तोरसकर सरांना आपण सन्मानित करतोय. आपलं योगदान निश्चित मोठं आहे. टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी आपलं योगदान मोठं आहे आणि त्यासाठी आपलं पुन्हा एकदा सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आम्ही देतो. आपल्या कार्याचा उचित सन्मान करतो. यानंतर आदरणीय साहिल सरांचा सन्मान होतोय. मी आदरणीय सचिन बांडे सरांना विनंती करतो, आपण साहिल सरांना सन्मानित करा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 हा संघ या स्पर्धेसाठी मिळतोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि शाल देऊन आदरणीय साहिल सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. आपल्या उद्योग व्यवसायामध्ये मोठी झेप घेतलेली ही
असामान्य व्यक्तिमत्व आहेत. मात्र क्रिकेटवरील प्रेम आणि त्यामुळेच खेळाडूंना मोठा मंच या सर्व मान्यवरांकडून मिळतोय आणि त्याच कार्याचा गौरव या मंचावरती होतोय. आपला गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. लाईट्स थोड्या वेळानंतर ऑन होतील कारण काही टेक्निकल इश्यूज तयार झालेले आहेत. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला ही सेवा प्राप्त होते. कालची रात्र आजच्या रात्रीमध्ये देखील दर्जेदार सेवा अगदी समान प्रकाश संपूर्ण मैदानभर आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळंच या स्पर्धेला झळाळी प्राप्त होते. थोड्या वेळानंतर लगेचच आपण लाईट्स ऑन करणार आहोत आणि पुन्हा एकदा हा सामना सुरू होणार आहे. आज बांदेश्वर बांदा संघाचे सहकारी आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य अजिंक्य दादा कानडे आपण देखील स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं. जे प्रेक्षक आवर्जून इथे उपस्थित आहे सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. मोठ्या संख्येने आज पहिल्याच दिवशी ऑल इंडिया ओपन पूलला सर्व प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. उद्या आपण सकाळी 7:30 वाजता पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे जे काही संघ आहेत त्याचे 8 संघ उद्या मैदानामध्ये खेळणार आहेत. जवळपास 35-36 टीम्स रजिस्टर झालेल्या आहेत. अजूनही काही टीम्स या नियामक मंडळाशी जोडल्या जात आहेत. त्यापैकी 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की यावर्षी अध्यक्ष पप्पूदादा गरुड, उपाध्यक्ष आदरणीय सचिन ढवळे सर, त्याचबरोबर संचालक मंडळाचे देखील मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये अजय आवळे सर, संजय भालेराव सर, आकाश धोत्रे सर इथे उपस्थित होते. अनेक मान्यवर जे आहेत, अफजल मखदूम सर देखील या मंचावरती उपस्थित आहेत. जय नाझरे सर आहेत त्या कमिटीवरती. खेळाडूंचीच एक कमिटी आहे, क्रिकेटसाठी योगदान देणारे सन्मान्य बंडूशेठ भोसले देखील कमिटीवरती आहेत. त्याचबरोबर अविनाश रामगुडे देखील कमिटीवरती आहेत आणि एक अत्यंत दमदार असोसिएशन पुणे जिल्ह्यामध्ये तयार होतोय. त्यामुळे क्रिकेटला मोठी चालना मिळणार आहे, क्रिकेटला शिस्त येणार आहे आणि त्याच असोसिएशनच्या अंतर्गत आपण उद्याचा पहिला पूल सकाळी 7:30 वाजता सुरू करणार आहोत. त्यामध्ये 8 संघ उद्या सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ताकदवान खेळाडूंना आपण उद्या मैदानामध्ये सकाळपासून बघणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता आपण ऑल इंडिया ओपन पूलचा शुभारंभ करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा 4 दमदार संघ उद्या मैदानामध्ये येतील. महाराष्ट्रातील खेळाडू असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू देखील उद्या मैदानामध्ये असणार आहेत. ISPL सुपरस्टार सुद्धा उद्या मैदानामध्ये पुन्हा एकदा असणार आहेत. त्यामुळं उद्या पुन्हा एकदा हाच जल्लोष, हीच झुंज आपल्याला बघायला मिळेल, हाच थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनी उद्या पुन्हा एकदा मैदानामध्ये हजेरी लावा. अजून मॅच पूर्ण होते आणि थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा दुधाळ फैसाळ असा प्रकाश शोध मैदानामध्ये टाकला जाईल आणि थांबलेली मॅच पुन्हा एकदा सुरू होईल.
ज्या प्रेक्षकांना बक्षिसं मिळालेली आहेत त्या सगळ्या प्रॉडक्टसाठी 1 वर्षाची वॉरंटी आहे. तुम्ही संबंधित सर्व्हिस स्टेशनमध्ये घेऊन जा, वॉरंटी कार्ड सुद्धा त्या प्रॉडक्टमध्येच आहे. सगळे ब्रँडेड वस्तू आहेत आणि दर्जेदार आहेत. त्यामुळं जरी काही वस्तूला प्रॉब्लेम झाला तर आपण संबंधित सर्व्हिस स्टेशनला जाऊ शकता आणि तिथून वॉरंटी प्राप्त करू शकता. चला प्लेयर्स आपल्या जागेवरती चला. लख प्रकाश उदाळ पेन्सिल प्रकाशन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच आपल्याला सुरू करायची आहे. .2 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा आहेत. 1 फलंदाज बाद, 1 चौकार आणि 1 षटकार असं याला आतापर्यंत खेळला गेलाय. धावाची संधी आणि इथे 1 रन शॉट प्लस विकेट पण, म्हणजे आत्ताची 1 पण धाव नाही आणि फलंदाज योगेश पेनकर बाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय. फटका थोडासा टायमिंग फसला गेला. त्या फटक्यावरतीच अगदी आपण पाहतोय सुरुवातीला नाराज होता, त्यानंतर कॉल होता योगेश पेनकर याचा 2 धावसंख्येचा आणि तिथं अगदी आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फिकी खूप सुरेख झाली आणि योगेश पेनकर पोचला नाही आणि त्या दरम्यान यष्टीरक्षकाच्या अगदी हातात चेंडू फेकला गेला आणि प्रताप लागलं इथे योगेश पेनकरला. चाळीस या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 2 अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू. बॅटर आता आपल्याला पाहायला मिळेल बबलू पाटील. याला आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय विशालाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले आणि यष्टीरक्षक आकाश झा यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय जे झाले. योगेश पेनकरला रनआउट करण्यात यश आलं. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय एक बक्षीस या ठिकाणी जे आहे आदरणीय रोशन भाऊंच्या माध्यमातून अर्धशतक जो कोणी फलंदाज पूर्ण करेल मांदेश्वर बांदा या टीम मधील खेळाडूसाठी बक्षीस असेल तब्बल 5,000 रुपये.
5,000चं बक्षीस अर्धशतकासाठी. बबलू पाटील आता स्ट्राईकला आहे. गोलंदाजीवरती तयार. असत विकेट केलाय. बबलू पाटील जसा आलाय पाठवल्या मैदानाच्या बाहेर. खडखडीत षटकार. उद्या एरिया वाईज ज्या मॅचेस होणार आहेत त्या सगळ्या 5-5 ओव्हरच्या होतील. 7:30 वाजता पहिला चेंडू आपल्याला टाकायचा आहे. त्यामुळे टीम वेळेवरती उपस्थित राहा. इथे चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे झेल होऊ शकला नाही. एक सिंगल आली. धाबासंख्या 47 हे 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. उद्या एरिया वाईज ज्या मॅचेस होणार त्या 5-5 ओव्हरच्या होतील. एकाच एंडने होणार आहेत. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे विद्यार्थी आपण पाहतोय ते बॅचेचे विद्यार्थी त्यांच्यासाठी जे नियम होते तेच नियम उद्या एरिया वाईज टीमसाठी सुद्धा असणार आहे. पण उद्या खुल्या काठाचे संघ खेळतील त्यांचा रिपोर्टिंग टायमिंग बरोबर 1:30 वाजता आहे. 2 वाजता पहिला चेंडू आपल्याला टाकायचा आहे. त्यामुळे ऑनलाईन जो मित्रपरिवार असेल किंवा काही सदस्य असतील आता वेळेवरती मॅचेस सुरू होतील आणि वेळेवरती संपल्या जातील. आणि एरिया वाईज ज्याची टीम आहेत त्यांनी बरोबर 7 वाजता रिपोर्टिंग करायचं. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. इथे खूप चांगला चेंडू परंतु त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आहे. डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला गेलाय त्यामुळे व्हाईट बॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्या पुढे जाईल. धाबाफलकावरती धावसंख्या व्हाईट बॉलच्या रोपडे पुढे जाते 48. षटक क्रमांक 3 चालू असताना प्रथमेश राठोड आहे स्ट्राईकला. 2च चेंडू खेळलाय. एक चेंडूवरती 3 धावा घेतल्याची तो चेंडू सेफ झाला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेळलाय. एवढे 2च चेंडू. यावेळी चेंडू अगदी आपण पाहिला बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले गेलं. 3 षटकं संपली. 48 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत आहे. भांडूप स्ट्रायकर्स आशिष अमीन सरांचा असणारा संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि त्याच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर आता बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स 11 मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा असणारा संघ निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. टॉस जिंकला भांडूप स्ट्रायकर संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स 11 आता सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 3 षटकात सुरुवात अतिशय सुरेख झाली आणि पहिल्या 3 षटकात धावा आल्या तब्बल 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 4थं षटक परत एकदा आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं 4थ्या सामन्यात 93 झाल्या. 5व्या सामन्यात 93 झाल्या. 6व्या सामन्यात काय तेवढ्याच धावा होणार का की त्यापेक्षा थोड्याशा कमी असतील किंवा 100 धावसंख्येचा टप्पा पार केला जाणार का? कारण बबलू पाटील प्रथमेश राठोड यांच्यामध्ये असणारी आक्रमकता काय आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. गोलंदाज तयार आहे. जतन ठक्कर फुल टॉस आणि चेंडू पोहोचेल चला सीमारेषेच्या बाहेर. अंतराळवीर सुनीता विल्यम्स प्रेक्षक गॅलरीत येतोय. इथे सूर्यप्रकारचा षटकार आणि या षटकाराने मात्र संघाचा अर्धशतक पूर्ण आहे. 54 धावा. फुल टॉस होता. बबलू पाटीलला अशा प्रकारचे चेंडू टाकले तर तुम्ही बबलू पाटीलला थांबवू शकत नाही. खूप मोठा फटका आलाय. जतन ठक्करचं स्वागत झालंय इथे षटकाराने. आपल्या धावसंख्या वाढली गेली. 54 धावा. अर्धशतक कम्प्लीट होतोय. अर्धशतकाचा टप्पा या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बाद 54. परत एकदा जसा चेंडू आपटला गेला तसा बाहेर पाठवला गेला. अजून एक षटकार.
बबलू पाटीलची स्ट्रेंथ काय हे नवीन सांगण्याची गरज नाही. त्याच्या बॅटमध्ये चेंडू आले तर किती आक्रमक फटके असतात हे नवीन सांगण्याची गरज नाही आहे. बबलू पाटीलला रोखण्यासाठी इथे गोलंदाज कोणतं ब्रह्मास्त्र वापरतोय हे आपल्याला पाहिजे. आपल्याला 63.2 षटकांच्याकडे संपलाय. 60 धावा आहेत. 2 बाद 60. चेंडू हरवला, बदलण्याची वेळ आली तर आपण इथे नवीनच चेंडूचा वापर करणार आहोत. आजबाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. गोलंदाज परत येतो जतन. जतन ठक्कार. बबलू पाटील आहे समोर. यावेळेस अगदी आपण पाहिलं की आपण चेंडू खेळला सीमारेषेच्या बाहेर 4 रन. संधी नव्हती. क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान खूप मोठी दरी होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 रन. चौकार आलाय. धाप्रकार धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळेल. टोटल स्कोर असेल आता 64. बबलू पाटील 5 चेंडू 23. परत एकदा हल्ली घेताना चेंडू यात्रेमध्ये ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव बबलूच्या खात्यामध्ये होईल वाढ. धाप्रकार धावसंख्या 65 धावा निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात बबलू पाटील पोहोचलाय 6 चेंडू 24. 3 चेंडू 9 धावा आहेत. प्रथमेश राठोडच्या तो आता स्ट्राईकला आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडली काय. हो, इथे मात्र एफर्ट जबरदस्त लागले गेले आणि तिथे क्षेत्ररक्षण अफलातून होताना पाहायला मिळतंय. चेक केलं जाईल. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. सेफ आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच संजय भालेराव सरांचा. धापरक एकने पुढे जाईल. धापरका धावसंख्या 67 धावा आहेत. क्वार्टर फायनलची लढत आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स एका चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत आणि भयानक आहेत. विस्फोटक फलंदाजी आहे. बबलू पाटील 6 चेंडू खेळलाय. 24 वरती नाबाद आहे. परत एकदा बिग हिट खूप दूरवरती आउट ऑफ द पार्क. बबलू पाटीलच्या बॅटमधून येते खणखणीत षटकार. आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर इथे पोहोचला जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 73. लॉस ऑफ 2 विकेट्स. बबलू पाटील साठी हा चेंडू अगदी आपण पाहतोय मेजवानी होती आणि अशा प्रकारचे चेंडू आपण तीच गोष्ट पाहिली. ओरपिच चिन्ह होता. टायमिंग परफेक्ट आणि अशा प्रकारचे फटके खेळण्यात बबलू नेहमीच माहिर मानला जातो. ISPL मध्ये सुद्धा गतवर्षी त्याला सगळ्यात दूरवरचा षटकार आणि ISPL ला त्याला षटकार नाही 9वा मिळाला होता. कोणतेही मैदान असेल तर त्या मैदानावरती खूप दूरवरती षटकार मारण्याचा विक्रम नेहमीच बबलू पाटीलच्या नावावरती असतो. इथे खूप दूरवरती षटकार खेळलाय. परंतु विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं मयूर कारंडेने खेळलेला जो काही षटकार आहे तो आपण कोणीच विसरू शकत नाही या स्पर्धेतला. 73 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बबलू पाटील 7 चेंडू 30. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. या डावातले अजूनही 2 ओव्हरच्या बाकी आहेत. फकीरा गोलंदाज तयार आहे. बेगड खेळलाय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार चेरन. कव्हरच्या दिशेने ताकद, नजाकत आणि धावसंख्येत बरकत.
उजव्या टीच्या बराचसा बाहेर होता आणि अगदी आपण पाहिले कव्हरला खूप मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. धापलकर धावसंख्या या षटकाराच्या रूपाने वाढेल. फकीराचं स्वागत झालं षटकाराने आणि धापलकर धावसंख्या 79. परत एकदा बेगीड केलाय. उंची खूप आहे आणि त्याचबरोबर लांबी पण. पंचांचा इशारा. परत एकदा हा लागोपाठचा दुसरा षटकार. फकीराचं स्वागत झाले. या दरम्यान परत एकदा बिघड केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोहोचते सीमारेच्या वर फरार. 4 रन. चौकार. आक्रमकता प्रथमेश राठोडच्या बॅट मध्ये ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार लागोपाठचा फकीराला खेळलाय. आपलं की 89. परत इथं डान्सिंग नोंद विकेटचा मारा. चेंडू पोहोचला लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 1 धाव आली आणि एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाने गाठली 90. 90 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता स्ट्राईकला आहे बबलू पाटील. 8 चेंडू 27 धावा प्रथमेश राठोड. 7 चेंडू 30 धावा बबलू पाटील. स्विचचा फटका आहे इथे अगदी आपण पाहतोय. हिंदीमध्ये कहावत है कि अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन यहाँ पे घी सीधी उंगली से निकल रहा है. बबलू पाटील उंगली टेढ़ी करने की जरूरत कर रहे थे. पण पाहतोय बऱ्याच वेळा की स्विचचे फटके करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु जेवढा फायद्याचा कधी कधी तेवढा धोकेदायक पण असतो हा फटका. आणि आपण पाहिले 1 विकेट अशी चालली आहे कृष्णा गवळी याची. स्विचचा फटका आणि 8 विकेट. यावेळेस उंची खूप. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू खाली पोहोचला. तिथे बबलू पाटील होईल बाद. धक्का क्रमांक 3. उसळी थोडीशी मिळाली या चेंडूला. टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. खूप चांगला झेल झाला आणि बबलू पाटील जो आक्रमक अगदी आपल्याला पाहायला मिळाला होता त्याची खेळी या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळाली आहे. असद यांनी घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. 5 ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 90 रन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पू दोडकर. पाहूया काय करमत करते पप्पू. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे असणारे सर्व आदरणीय सचिन ढवळे सर. विशेष करून अगदी आपण पाहतोय की या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य हे आहे की ही व्यक्ती जी आहे ना ही प्रत्येकाच्या हृदयात एक आगळे वेगळं स्थान निर्माण करताना पाहायला मिळेल. नरेश संघाने गोष्ट मगाशी आवर्जून सांगितली की यांचे ऑनलाईन लेक्चर ज्यावेळेस चालू असतात यांच्या चॅनलला 5 लाख सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळालेत. एकही व्यक्ती क्लास चालू झाल्यानंतर कमेंट्स निगेटिव्ह करताना पाहायला मिळत नाही, असं हे व्यक्तिमत्व आहे सचिन ढवळे सर. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन प्रहार जनशक्ती पक्षाचे असणारे संस्थापक आदरणीय बच्चू कडू सर यांना आपण निश्चितप्रमाणे पाहिलंय. आणि इथे चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर आहे. नो बॉल आणि षटकार. प्रथमेश राठोडच्या बॅटमधून येते षटकार. निलेश साबळे सर अगदी कुठे असतील तर आपण स्टेजकडे संपर्क करा. निलेश साबळे सर.
निलेश साबळे सर आणि त्यांची टीम सर संपर्क करा. फ्री हिटचा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना पप्पू तोडकर वाचलाय. 100 मीटरची रेस आज कामाला आली म्हणतात. आज प्रथमेश राठोडचा खूप चांगला कॉल होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय थोडा जरी उशीर झाला असता तरी पप्पू तोडकरला इथे परतावा लागला असतं, परंतु चेंडू हातातून सटकला आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळाला. 99 धावा आहेत. 35 वरती नाबाद प्रथमेश. 5 चेंडू बाकी राहिलेत. अर्धशतक पूर्ण करणार का? परत एकदा आपण पाहिलं इथे लॉंगॉनला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतोय की काय? नकार आहे. एकच धाव. आणि एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेत 100 धावा पूर्ण करतोय बांदेश्वर बांदा. रोहित स्पोर्ट्स 11 100 रन कंप्लीट. असं तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. डॉट डिलिव्हरी या दरम्यान अगदी आपण पाहतोय जोरदार चेंडू आहे. पुढे निश्चितप्रमाणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर अगदी व्हेरिएशन खूप चांगलं होतं. धाव घेतली गेली नाही. 100 वरती धापला अजूनही स्थिर आहे. इथे उंची खूप. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. व्हॉट अ बॉल. पप्पू तोडकर 0 वर बाद. धक्का क्रमांक 4. पप्पू तोडकरची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी आपण 2 चेंडूचा सामना केला. पप्पू तोडकर 0 वरती बाद झाला. खूप आक्रमकता पप्पू तोडकरच्या बॅटमध्ये आपण नेहमी पाहत असतो, परंतु या मॅचमध्ये पप्पू तोडकर अगदी जी छाप टाकणं गरजेचं होतं किंवा जी प्रकारची फलंदाजी आम्ही पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग असू दिलं होतं ती गोष्ट पाहायला मिळाली नाही. नी बॅटर असेल आता पप्पू तोडकरच्या जागेवरती. सौरभ बिराजदार फ्रॉम तुळजापूर धाराशिव. सौरभ बिराजदार आहे ने बॅटर मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. इथे एकदा आपण पाहिले लॉंग ऑफला चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव आली आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर केलाय. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही आणि चेक केला जाईल. स्टेप निश्चितप्रमाणे आहे का? बघा तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय या ठिकाणी ज्यावेळेस सर आहेत.
आणि निर्णय आलाय फेर डिलिव्हरी. 2 धावा आत्ताच्या असतील. 102 धावा आहेत. शेवटचा चेंडू या डावातला बाकी आहे. एक चेंडू बाकी. फुल टॉस होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळाली आणि धावा फलकावरती धावसंख्या 103 धावा आहेत. 104 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे भांडूप स्ट्रायकर्स भांडूप या संघाला. एक डाव या ठिकाणी संपला गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. तर मी मनापासून धन्यवाद देईल आदरणीय सचिन डोळे सर यांना, त्यांच्या संपूर्ण टीमला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर आपणास मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर परत एकदा आवाज असेल तो मनीष पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद मनोज बिल्लेकर सर. आपण आता आजच्या सत्राच्या शेवटच्या डावाकडे वळतोय आणि जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये 104 धावांची गरज आहे. खरं तर भांडूप स्ट्रायकर्सला नाणेफेक जिंकली कोणी आणि फायदा झालाय कोणाचा. खरं तर श्री बांदेश्वर बांधा संघाने पहिल्या षटकापासूनच ती पकड मजबूत ठेवली या पहिल्या डावावर आणि म्हणूनच धावसंख्येचा डोंगर उभा त्यांनी केलेला आहे. पण आज अशा देखील घडामोडींना आपण पाहिलं आहे की हा रनचेस कंप्लीट होता होता राहिला. या अगोदर पुणे पोलीस बॉईज या संघाकडून तसा पाठलाग केला होता. पाठलाग अपूर्ण होता पण मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचली होती. आता अपेक्षा प्रेक्षकांची तीच आहे, हा सामना देखील तसाच घडला पाहिजे. क्षेत्ररक्षण सेट केले जाते श्री बांदेश्वर बांधा रोहित 11 या संघाकडून. पाहूया फलंदाजांची जोडी कुठली येते. भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून हे महत्वाचं आहे की पहिलं पाऊल या डावामध्ये कोण योग्य पायरीवर ठेवतोय आणि ते जर पाऊल अचूक पडलं तर हा सामना सुद्धा भांडूप स्ट्रायकर संघ आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकते. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. इतिहास रचायला प्रत्येक जण आतुर असतो आणि पाहूया तो इतिहास रचला जाईल का. प्रहार प्रीमियर लीगच्या ऑल इंडिया ओपन कॅटेगरीच्या या पहिल्या दिवसामध्ये 104 धावांचा पाठलाग केला जाईल का. क्षेत्ररक्षण सेट होते श्री बांदेश्वर बांधा रोहित 11 या संघाचं. चला 2 बॅटर्स भांडूप स्ट्रायकर्स. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळापत्रकाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि त्याचमुळे आता जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही याची दखल कॅप्टनने घ्यायची. राहुल चौधरी, चला आपले 2 बॅटर्स मैदानात पाठवून द्यायचे आहेत जे सुरुवात देतील, बेधुंद करणारी फलंदाजी करतील तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकेल. अशक्य नाहीये काहीच, फक्त तुमचे प्रयत्न कमी पडतात आणि त्याचमुळे प्रयत्नांची उंची आता मोठी ठेवावी लागेल आणि म्हणूनच 2 बॅटर्स आकाश जांगीड आणि आकाशच्या सोबतीनं चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बबलूजी. चला आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ व्यवस्थित वापरून घ्यायचा आहे. तर इस्तियाक आणि आकाश हे 2 बॅटर्स पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अनिकेत आणि आकाश. रोशन शेठच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे जे धनंजय भिंताडे यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस रोशन शेठ यांच्याकडून धनंजय भिंताडे यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. पण आता पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर भूषण गोळे येत आहेत. खूप चांगलं वक्तव्य त्यांनी एकतर केलं. ती मॅच्युरिटी आहे भूषणची की तुम्हाला लगेच ॲडजस्ट होता आलं पाहिजे. जर आपण कुठल्या फॉर्मॅटमध्ये खेळताय, कुठल्या संघामध्ये खेळताय तर ती ॲडजस्टमेंट ही तुमची मॅच्युरिटी आहे आणि तीच ॲडजस्टमेंट या सीझनमध्ये खूप चांगली निभावलेली आहे भूषण गोळे यांनी.
तर भूषण गोळे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि आता 30 मिनिटाचा कालावधी स्टार्ट होतोय. टायमर स्टार्ट होईल टेलेसके.inच्या स्क्रीनवर. स्ट्रायकर्स एंडला आकाशला तो खेळ खेळावा लागेल जो त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला खेळलेला आहे. बेधुंद करणारी फलंदाजी त्यांची आपण पाहतोय. नदीर शेख इम्पॅक्ट झालेला आहे. चला मॅच ऑन करा. इम्पॅक्ट प्लेअर यूज केलेला आहे. चला मॅच ऑन. टायमर स्टार्ट. चेस 104चा पूर्ण होईल की धावा डिफेंड केल्या जातील ते आपण पाहणार आहोत या डावामध्ये. रिक्वायर्ड रन रेट 17.33चा. भूषण गोळे पहिला बॉल या षटकातला. फुल टॉस बॉल. दिशा दिली. बॉल जातोय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पार. आउटफील्ड फास्ट. नाही थांबणार बॉल. चौकार. 4 धावा. तर आकाश आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि भूषणच्या पहिल्या फुल टॉसला म्हणजे जो लेगस्टनच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल होता. बॅटचं कनेक्शन झालं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे त्या गोष्टीचा फायदा त्याला झालाय. ड्राईव्ह केलाय. बॅट अँड पॅड मधला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईकवर आता अनिकेत पोहोचतोय. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17 ते 18 धावा पूर्ण करायचे असताना 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स घेणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. प्रत्येक गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि तीच पद्धत वापरावी लागेल भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाला. सातत्याने एअर स्ट्राईक हाच विचार मनात ठेवावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. अनिकेत ऑन स्ट्राईक. यावेळेस फोर्स केला बॉलला. परफेक्शन अनिकेतचं पाहायला मिळालंय. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. सीधी बॅट. नो बकवास. षटकार. 6 धावा. बघा तुमचा माइंडसेट ही तुमची ओळख असायला हवं आणि तोच माइंडसेट या दोन्ही फलंदाजांचा स्पष्टपणे दिसतोय भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून. आकाशने या अगोदर एक चौकार खेचला. पुढच्या बॉलवर एक सिंगल घेतली. अनिकेतला स्ट्राईकवर आणलं आणि अनिकेतने आल्या आल्या आपल्या गुणवत्तेची जाणीव दिली आणि षटकार खेचला. भांडूप स्ट्रायकर संघ पोहोचतोय बिनबाद 11. मॅच सुरू झाले. भूषण गोळेवर द विकेट. टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल वेगाने पूर्ण केली. नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो होईल तोपर्यंत ती एक वेगवान धाव कंप्लीट केली जाते. दोघांचं चांगलं कॉलिंग आहे आकाश आणि अनिकेत या दोन फलंदाजांचं. त्याचमुळे हे दोन फलंदाज जर व्यवस्थित चांगल्या स्ट्राईक रेटने खेळले आणि टिकले तर मग या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा सहज केला जाऊ शकेल भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाकडून. सुरुवात तर तशीच भन्नाट झाले भांडूप स्ट्रायकरची. कटर्स आहेत भूषणकडे. बॉलला फॉलो केलंय खरं तर फलंदाज आकाशने आणि त्याचमुळे थोडा ॲडव्हान्टेज गोलंदाजाच्या पक्षात जातो. भूषणला माहिती आहे की कशा पद्धतीने चकवायचे. जर वेगानं जमत नाहीये, कटर्सने जमत नाहीये तर गती परिवर्तन देखील एक पर्याय आहे आणि तो गती परिवर्तनाचा पर्याय भूषण गोळे योग्य त्या वेळी वापरतोय. आणि या पहिला डॉट बॉल या षटकात पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबले 12वर. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. आपण 12 होता थांबून हा स्ट्रोक खेळलाय म्हणूनच कधी कधी थांबला तर फायदा होतो आणि तोच फायदा होतोय. आकाशचा बॉल जातोय पहिल्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार खेचतोय आकाश सांगेड. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 16वर. म्हणजे ज्या गतीने जायचं होतं ती गती मेंटेन केलेली आहे. म्हणून मी म्हणालो होतो की प्रत्येक गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत जर तुम्ही जोपासली तर उत्तर तुम्हाला अचूक मिळेल. आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये काल सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज ऐकला जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर त्यांचा उचित सन्मान मंचावरती संपन्न होतोय. समालोचन क्षेत्रामध्ये गेली 20 वर्ष हे नाव आपण ऐकतो आहोत सातत्यानं. एक भाषेची एक वेगळी लकब आहे आणि त्याचबरोबर क्रिकेट बरोबरच भरपूर असं काही त्यांच्या समालोचनातून ऐकायला मिळतं. विशेषतः एखादी मॅच रंगवण्याची त्यांची हातोटी ही निश्चित एकमेवाद्वितीय आहे आणि आज 2 दिवस त्यांच्या आवाजानं प्रहार प्रीमियर लीगला साज शृंगार चढला आणि त्याबद्दल मनोज बेल्लेकर सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी विनंती करतो आदरणीय सचिन ढवळे सरांना
आपण मनोज बेल्लेकर सरांना सन्मानित करा. तिथे सागर तुपे सर आहेत, त्याचबरोबर सचिन भांडे सर. विनंती आहे आपण या गुणी समालोचकाचा सन्मान करावा. खरं तर मनोज बेल्लेकर हे सर एक सुंदर फोटोग्राफर आहेत. त्यांच्या मोबाईल मधून ते इतकी सुंदर छायाचित्र टिपतात की बस. मनोज बेल्लेकर सरांना विनंती आहे, परत कधी तुम्ही अजय आवळे सरांना भेटलात तर त्यांचं एक छानसं छायाचित्र त्यांना तुम्ही काढून द्या. भरपूर शुभेच्छा असतील पुढच्या कार्यासाठी. मनोज बेल्लेकर आपल्याला समालोचनासाठी आपण 2 दिवस इथे उपलब्ध झालात त्याबद्दल आदरणीय सचिन ढवळे सरांकडून आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जाऊया मनीष पाटील सरांकडे. ज्युनियर भूषण मनोज बेलेकर सरांचा आपण सन्मान व्यासपीठावर पाहिला. आपल्या कर्तृत्वाने कित्येक स्पर्धा केल्यात त्यांनी सर, असे ज्युनियर भूषण मनोज बेल्लेकर. आणि आवाजाचा कहर आणि नेहमीच त्यांचा तो विनोदी अंदाज त्यांची ती ओळख टिकवतो. रोशन शेठ यांच्याकडून 500 रुपये धनंजय भिंताडीसाठी. जर त्यांनी विकेट घेतला तर स्वीप केला, क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेगला, त्यांना बीट बॉल मागे जाईल. बॅकअप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी सुद्धा दोन्ही फलंदाज पलटलेले आहेत. 2 धावा मिळत आहेत. भांडूप स्ट्रायकर्सला धावसंख्या जाते बिनबाद 19 वर. वेग वाढवावा लागेल. पहिल्या षटकात जो वेग मेंटेन केलाय भांडूप स्ट्रायकर्स या संघाने तोच वेग द्यावा लागेल. आणि जर या षटकात तो वेग मेंटेन झाला नाही तर पुढच्या 4 षटकांवरचं दडपण वाढेल. हो, यावेळेस स्कूप केलंय, शफल आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन ऍट हिज बेस्ट. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. 4 चौकार. ही एक वेगळी अनुभूती आहे फलंदाजीची आणि त्याचमुळे ते इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला करावंच लागतं. आणि क्रीज बॉक्सचा काय वापर त्यांनी केलाय. बॉलला येऊ दिलं आणि बॉलच्या बाउन्सच्या खाली जात असताना तो स्ट्रोक एक्झिक्यूट त्याने केला. आणि म्हणूनच आता गार्ड घेऊन सुद्धा शफल होण्याशिवाय पर्याय नाहीये असंच कित्येक वेळा आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि तेच आकाशच्या वतीनं सातत्यानं जपलं जात आहे. आकाश चांगल्या स्ट्राईक रेटने 15 वर पोहोचले. धावसंख्या भांडूप स्ट्रायकरची 23. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॅटिंग बाय आकाश जांडिंग. आकाशच्या वतीनं सातत्याने हे जर फटके खेचले गेले आणि आता बघा काय आत्मविश्वास आहे. बॅकलिपचा वापर, पायांची स्ट्राईड मोठी केली आणि सरळ बॅटचा वापर करतात त्यांनी आता मैदान गाजवण्याची सुरुवात केलेली आहे. कित्येकांचा हा कल होता की या 104 धावांचा पाठलाग होईल की नाही हा संभ्रम होता. पण आकाश असाच खेळ देत राहिले तर मग त्यांनी नक्कीच जी भूमिका निवडलेली आहे ती भूमिका योग्य ठरू शकते. धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. ज्या गतीने जायचंय त्या गतीने झालं तर मग काम तुमचं होईल. आणि म्हणूनच आता धनंजय भिंताडे ज्यांनी सुरुवात चांगली दिली होती या षटकाची, फक्त 3 चेंडूंमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, पण मागच्या 2 चेंडूंवर त्यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता भांडूप स्ट्रायकर्स संघ 29 वर पोहोचलाय. बॉल जाऊ दिला. विकेट किपर योगेश पेंडकर यांची आपली फ्लेक्झिबिलिटी दाखवत आहेत. व्हाईट बॉलच्या धावा मिळतील या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. आता बघा फ्लेक्झिबिलिटी आणि रिफ्लेक्सेस यष्टांच्या मागे योगेश पेंडकरचे पाहायला मिळाले. बॉल अडवला गेला पाहिजे, मग तुम्हाला तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयवाचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे आणि तेच करताना आपण योगेश पेंडकर यांना पाहिलं. बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला. बबलू पाटील यांच्यासाठी मोठा चेस आहे, पण त्यांनी देखील चांगलाच प्रयत्न जारी ठेवला आणि फाईन लेगला अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी बॉल अडवला. तोपर्यंत षटक संपते. दुसरं आणि 2 षटकां समाप्तीने धावसंख्या पाहायला मिळते. झाले बिनबाद 33 धावा. 33 धावा. बघा जो आस्किंग रन रेट होता म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 17.75चा, करंट रन रेट 16.50चा, म्हणजे गती व्यवस्थित राखलेली आहे भांडूप स्ट्रायकर्सने. त्याचमुळे अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 71 धावांची. 24 चेंडू आणि 71 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ साइड्स आणि म्हणूनच अजूनही अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये भांडूप स्ट्रायकर्स या संघाला. जर दोन्ही संघांचं कंपॅरिझन पाहिलं म्हणजे पहिल्या डावाच्या पहिल्या 2 षटकांमध्ये बांदेश्वर बांधा 30 वर होता, 1 गडी बाद, पण भांडूप स्ट्रायकर्सने एकही विकेट आतापर्यंत गमावलेलं नाही आणि त्यांनी 33 बनवले. त्याचमुळे जो वेग राखायचा होता
तो योग्य राखलेला आहे. ती तुलना सुद्धा आपण पाहिली दोन्ही डावांची. जे सुरुवातीच्या टप्प्यांवर दोन्ही डावांमध्ये जे घडलंय ते पण ऑनस्क्रीन पाहिलं. भूषण गोळे आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पोहोचलेले आहेत. तुर्तास आकाशच्या वतीनं 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, अनिकेतची 7 त्यांना 9ची मिळते. धावसंख्या 33 झालेली आहे. भूषण गोळे यांनी मागचं षटक जे हाताळलं होतं त्यांनी खर्च केल्या होत्या 16 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. वेग वाढवलाय पण तितक्याच वेगानं बॅकलिफ्टचा वापर केलाय फलंदाजाने. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक होते. थ्रो थोडासा कॅज्युअल आणि स्ट्रायकर सेंडला रिले थ्रो आणि त्याचमुळे मोठा धक्का बसतोय. आकाशला परतावं लागतंय. नियंत्रण योग्य होतं. पकड मजबूत होती. धाव घेण्याचा मोह झाला. स्ट्राईक कोणाकडे असती तरी चाललं असतं पण धावांची गरज असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी भूषण गोळे यांचा तो रिले थ्रो बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळतो. यालाच म्हणतात परफेक्शन टुवर्ड्स क्रिकेट. स्ट्रायकर साईडला थ्रो झाला आणि मात्र आता पहिला धक्का बसलेला आहे. आकाश जांगीडला परतावं लागतंय. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला या बॉलला. क्षेत्ररक्षक थोडे पोहोचले उशिरा. कृष्णा थ्रो थोडासा कॅज्युअल राहिला. एकाच ऍक्शनमध्ये चुकीच्या एंडला खरं तर थ्रो झाला पण भूषण यांनी काय वेगानं तो थ्रो स्ट्रायकर्स एंडला केला. आणि आता पाहूया फलंदाज बाद झालेला आहे. आकाशला खरं तर ठाऊकच होतं आणि फलंदाजाला तो आभास होतो की नक्की आपण पोहोचलोय की नाही पोहोचलोय पण क्लोज होता. पण भूषणने खरंच प्रसंगावरून राखलं ही महत्वाची बाब आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता या मैदानाला आपल्या नावावर करण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती. आपल्या फलंदाजीच्या आधारावर तेच प्रितेश जोशी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 3ऱ्या क्रमांकावर. आणि मागच्या सामन्यामध्ये जे 5 षटकार त्यांनी लगातार खेचले होते तर तोच विश्वास ते या सामन्यात सुद्धा दाखवतायत का हे महत्वाचं असतं की एका सामन्यात चांगलं खेळून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक सामन्यात चांगलंच खेळावं लागते. जर तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळताय तर अशा वेळेला तुम्हाला जर एका व्यावसायिक संघामध्ये निवडले गेलेलं आहे तुमच्या प्रतिभेच्या आधारावर तर ती प्रतिभा फक्त एकाच सामन्यात दाखवून चालत नाही. तुम्हाला सातत्यानं जेव्हा गरज संघाला भासेल तेव्हा तो प्रतिभेचा खेळ द्यावाच लागतो आणि म्हणूनच आता तो 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट झालाय. प्रितेश जोशी त्यांच्या मागच्या खेळीच्या आधारावर भूषण गोळे यांनी जरी त्यांच्या खात्यात विकेट नाही टाकलाय पण या विकेटसाठी त्यांनी 100% एफर्ट्स दिलेत. धावसंख्या 34. कटर्सचा यूज केला पण यावेळेस बॉल खूप जास्त बाहेरून रोटेट झाला वाईड लाईनच्या पलीकडून. एक्स्ट्रा रन मिळेल. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 धावा एक गडी बाद. 18.26च्या गतीनं धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रन रेट 15.69. पुढ्यात ठेवलेला बॉल पण बॉल हातभर वळवण्यामध्ये सराईत आहे गोलंदाज भूषण गोळे आणि त्यांनी आता मागणी जी खेळपट्टीची आहे ती ओळखले आणि ती मागणी पूर्ण करत असताना सातत्यानं कटर्सचा यूज केला जातोय. फलंदाज आक्रमकतेच्या वरच्या दर्जाचा खेळ मागच्या सामन्यात देताना पाहायला मिळालं. त्याचमुळे या सामन्यात त्याची आक्रमकता कशी कमी करता येईल त्यासाठी भूषण गोळे सातत्याने प्रयत्न करत. यावेळेस मीठ मिळाले होती फलंदाजाला म्हणजेच प्रितेशला. त्यांनी हलक्याने बॉलला स्लाइस केलं. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला तैनात होते. फक्त मिळते एक सिंगल. धावसंख्या पोहोचते 36वर एक गडी बाद. 21 चेंडू आणि 68 धावांची गरज जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकर्सला. पकड मजबूत करायचा प्रयत्न प्रत्येक कॅप्टनचा असतो. मग तो पहिला डाव असू द्या नाहीतर दुसरा डाव असू द्या. फुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. जास्त हालचाल करावी लागली नाही. सौरभ त्या ठिकाणी तैनात होते. झेल टिपला आणि फलंदाजाचा खेळ संपला. अनिकेत हे सुद्धा आता आपल्या संघाची साथ सोडतायत. धक्क्यांवर धक्के बसतायत भांडूप स्ट्रायकर्सला. बिलकुल हालचाल करावी लागली नाही. ज्या पोझिशनला ते होते त्या पोझिशनला त्यांनी तो झेल टिपला आणि आता जी सुरुवात होती जी आक्रमकतेची सुरुवात होती ती सुरुवात आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजेच अनिकेत सुद्धा बाद झाले आणि आकाश जांगीड सुद्धा बाद झाले. तो एक टर्निंग पॉईंट ठरलाय. खरं तर आकाश जेव्हा धावचीच्या स्वरूपात बाद झाले तो एक टर्निंग पॉईंट ठरलेला आहे.
आणि म्हणूनच आता पाहूया यानंतर जे फलंदाज खेळण्यासाठी येतील त्यांच्यावर सुद्धा लक्ष असेल. बघा, अनपेक्षित गोष्टी मैदानात घडतात, इतिहास हे रचले जातात. इतिहासाचं पुस्तक तर खुलंच असतं, फक्त नोंद आपल्याला करावी लागते आणि ती नोंद करण्याची तयारी भांडूप स्ट्रायकर्स या संघाची आहे का? कारण एकतर्फी सामने कोणाच्याच लक्षात राहत नाही. शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचणारे सामने चर्चेचा विषय राहतात आणि म्हणूनच ती चर्चा जर तुमच्या सामन्याची करायची आहे, तुमच्या गुणवत्तेची करायची आहे, तुमच्या खेळाडूंची करायची आहे, तर तो चर्चेचा खेळ तर द्यावाच लागेल. शेवटचा बॉल बाकी भूषण गोळेच्या या षटकाचा. पंच केलाय ऑन द टोच. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. एक सिंगल मिळेल. चालत चालत एक सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, 2 गडी बाद भांडूप स्ट्रायकर्स. रिक्वायर्ड रन रेट 22.33. आता तो वेग अजून वाढवावा लागेल फलंदाजांना. 104 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत भांडूप स्ट्रायकर्स फक्त 37 धावा बनवू शकलेला आहे पहिल्या 18 चेंडूंमध्ये. अठरा चेंडूंमध्ये 67 धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि त्यांच्यासाठी रोशन शेठ यांच्याकडून बक्षीस तर चालूच आहे, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. या अगोदर अमोलजी म्हात्रे विक्रोळी यांचे लेजेंडरी क्रिकेटर, त्यांच्या वतीनं प्रितेश जोशी यांची प्रशंसा झाली आणि त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलं. जो धुवाधार खेळ मागच्या सामन्यामध्ये प्रितेश जोशी यांचा पाहायला मिळाला होता आणि अपेक्षा तीच असेल अमोल म्हात्रे यांची की या सामन्यात सुद्धा तोच खेळ, तसाच खेळ प्रितेशचा संघाला हवाय. पण या ठिकाणी इस्तियाक लेफ्ट हँडेड बॅटर, आता हा मैदान गाजवण्याचा प्रयत्न इस्तियाकचा दिसतोय आणि आता तो त्या रांगेत जाऊन बसतोय ज्या रांगेमध्ये आपण इतर फलंदाजांना षटकार नोंदवताना पाहिलं होतं आणि आता इस्तियाकच्या वतीने सुद्धा प्रतिकार पाहायला मिळतोय. बांदेश्वर बांदा संघाचा गोलंदाज पहिल्याच बॉलवर षटकार खर्च करतोय, तो म्हणजे धनंजय भिंताडे. धावसंख्या 43, गडी बाद 2. कमरेवर हात आहेत. आपण जर स्क्रीनवर पाहिलं तर योगेश फेंडकर प्रत्येक वेळाच त्यांचं लक्ष असतं. क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला जखडून ठेवतो. मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन आहे त्या कठीण सिच्युएशनमधून संघाला कसं बाहेर काढायचंय त्याचे प्लॅन्स प्रत्येकाच्या डोक्यात चालत असतात आणि पाहूया या प्लॅनवर वर्कआउट होतोय का. इस्तियाक तर चालू झालाय आणि एकदा का तो चालू झाला मग तो थांबण्याचं नाव घेत नाही, पण बॉल जास्त एलिव्हेशन घेताना पाहायला मिळालंय आणि बबलू पाटील तैनात होते वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि त्यांनी झेल टिपला आणि टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतो. बबलू पाटीलचे प्रचंड समर्थक उद्योगरत्न रतनजी टाटा स्टँडमध्ये आहेत आणि त्यांना समर्थन मिळते. चांगला झेल बबलू यांनी टिपला आणि इस्तियाकचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोचते 43, 3 गडी बाद. इस्तियाक बॅक टू डग आउट. चला, बॅटरला देखील ती सूचना आहे की टायमर दोन्ही संघांसाठी आहे. ते असं नाही की फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ते टायमर आपण शो करतोय tenniscricket.inच्या बिग स्क्रीनवर. ते प्रत्येकासाठी आहे. आपण वेळ वाचवायलाच हवा. नवीन बॅटर मैदानाच्या पोचतायत आकाश झा पोचतायत आता 5व्या क्रमांकावर. तर या विकेटसाठी रोशन शेठ यांच्याकडून 500 रुपये मिळतील धनंजय भिंताडे यांना. चांगली गोलंदाजी. खरं तर थोडासा लोड कमी आहे श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 या संघावर, कारण 3 आकडी धावफलक चेस करायचा होता भांडूप स्ट्रायकर्स या संघाला आणि म्हणूनच पहिल्यापासूनच ते दडपण कमी होतं गोलंदाजांवरचं. पण काही अंशी धोकेदुखी तर देण्याचा प्रयत्न आकाश जांगीड आणि अनिकेत यांनी तर 100% केला होता. पण आकाश जांगीड जसे धावचीच्या स्वरूपात बाद झाले त्यानंतर तो धावसंख्येचा वेग मंदावला. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, फक्त ऑनसाईडला आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. आकाश झा पहिला बॉल येतोय डॉट या षटकातला, त्यांचा जो आपण फेस करतायत. खर तर धनंजय भिंताडे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्याचमुळे त्यांच्याकडून ती अपेक्षा कॅप्टनची असते. ओह, बेल्स डाऊन. स्ट्रोक ऑफर केलाच नाही आकाश यांनी, पण बॉलचा वेग भन्नाट होता आणि या षटकात दुसरा विकेट मिळवतायत आणि रोशन शेट्टी यांच्याकडून 500 अजून मिळतील धनंजय भिंताडेला.
पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहूया नेमकं घडलंय काय ओव्हर द विकेटने आले. आणि त्यानंतर बघा लेग स्टंपच्या बाजूनं बॉल इम्पॅक्ट केला आणि त्याचमुळे बेल्स ड्रीप झाल्या. हलकासा संपर्क लेग स्टंपला आणि तो बेल्स ड्रीप झाल्या आणि दरम्यान आता थोडासा डाव गडबडलेला आहे भांडूप स्ट्रायकर्स या संघाचा. प्रितेश जोशी ज्यांना तो मौका मिळाला पाहिजे तो मौका त्यांना मिळत नाही. ते नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबलेत, वाट पाहतात आपल्या डावाची. आणि नवीन फलंदाज राहुल चौधरी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, बॉय फ्रॉम मुलुंड. आणि राहुल इतक्या खालच्या क्रमांकावर का आले हा देखील प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये असेल. नेहमीच ते ओपनिंग पेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतात आणि आता संघाची अडचण सोडवण्यासाठी ते आता 6व्या क्रमांकावर आलेले आहेत. धावसंख्या 43 वर थांबले. 14 चेंडू 61 धावांची गरज. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळते. थर्ड विकेटचा अनुभव धनंजय भिंताडे यांना बऱ्यापैकी आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा आता श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 या संघाला होतोय. 13 चेंडूने जिंकण्यासाठी 7.5 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडंसं कठीण होऊन बसलंय भांडूप स्ट्रायकर्स या संघासाठी. ऑन साईडला पुल केलंय. प्रितेश जोशी यांच्या आवाक्यात जर बॉल आला तर ते मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पाठवतात. तेच आपण पाहिलं, पुल करताना बॉलला गोल केलंय. षटकार साधावा. प्रितेशला हे मैदान भावलेलं आहे आणि म्हणूनच जरी त्यांचा संघ प्रचंड अडचणीत आहे पण तरी देखील त्या अडचणीला सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत. सामना अजून संपलेला नाहीये हे समीकरण सुद्धा भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून सोडवलं जाऊ शकते. पण पाहूया त्या ठिकाणी तो प्रतिकार करण्यासाठी गोलंदाज कुठला निवडला जातो 5व्या षटकासाठी. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 54 धावांची. 12 चेंडू 54 धावा. गोलंदाज निवडला जात आहेत. आसिफला बोलवण्यात आलेला आहे 5व्या षटकासाठी. तुमच्याकडे पर्याय खूप आहेत आणि ते पर्याय वापरावे लागतात कारण लीग स्टेजमध्ये तो मौका तुम्हाला मिळतो. पण ही स्टेज जी आहे म्हणजे हा जो सामना आहे तो नॉकआउट आहे. म्हणूनच त्या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेत असताना पर्यायांची निवड सुद्धा तुम्हाला योग्य करावी लागते. बबलू पाटील मार्गदर्शन करतायत. ॲज अ कॅप्टन, ॲज अ मेंटॉर, ॲज अ सिनियर प्लेअर ती भूमिका तुम्हाला प्रत्येक महिन्यात घ्यावीच लागते आणि म्हणूनच ती भूमिका ते घेत आहेत. आसिफ बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. तर या षटकासाठी अजूनही तुमच्याकडे 8 मिनिटांचा कालावधी आहे. 8 मिनिटाच्या आत ते षटक तुम्हाला पूर्ण करावं लागेल. जर पुढच्या षटकात भुर्दंड नकोय तर धावसंख्या 50, 4 गडी बाद, 12 चेंडू, आवश्यकता 54ची जवळपास. सामना सोपा आहे बांदेश्वर बांदा या संघासाठी पण पाहूया तो कठीण बनवला जाईल का भांडूप स्ट्रायकरच्या वतीनं. लॉफ्ट केलंय, लॉंग ऑफ आहे. भूषण डीप मध्ये चुकांची शक्यता कमी, झेलची आहे हमी आणि फलंदाज राहुलचा खेळ संपला. विकेट डाऊन. ग्राउंड कॉमेंट्रीला काही मुद्दे उपस्थित करायचे नसतात पण जशी वेळ येईल तो मुद्दा मी उपस्थित करेन. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राजा शर्मा. 50 धावा, 5 गडी बाद. आसिफच्या खात्यात विकेट जाते. सुरुवात आसिफ या 5व्या षटकाची विकेट घेऊन करतोय आणि प्रतिस्पर्धी संघावर किती दडपण टाकता येईल त्यासाठी बबलू पाटील सातत्याने प्रयत्न करतात. जिंकायचा प्रत्येकाला नो डाऊट आणि मोठ्या फरक्यानं जिंकायचंय आणि तोच अप्रोच दिसतोय बांदेश्वर बांधा संघाचा. बघा ही झलक बबलू पाटील यांची ऑनस्क्रीन आपण पाहतोय. आसिफ हलक्याने बॉलला स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटचे पलीकडे सरकतील. ही स्ट्रॅटेजी आपण चर्चा करत होतो की जो फलंदाज इन ऍक्शन मध्ये आहे, ज्यांनी मागच्या सामन्यात धुमाकूळ घातला होता, त्या फलंदाजाला खूप वेळापासून नॉन स्ट्रायकर एंडला थांबवला होता. पडता ती वेळ आली. स्ट्राईकवर आलेले आहेत प्रितेश जोशी. 10 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 53 धावांची. मॅच ऑन.
ठेवण्यासाठी फटके खेचावे लागतील, पण रिव्हर्स स्वीप खेळण्याचा अंदाज पाहायला मिळालाय. दरम्यान येतोय हा डॉट बॉल आलाय. 9 चेंडूने जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. रिव्हर्स हिट करताना षटकार खेचणं हे स्वप्न होतं खरं तर, पण सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन आहे, बबलू पोचतायत आणि काय जबरदस्त रिफ्लेक्सेस बबलू यांचे पाहायला मिळाले. सूर घेऊन तो झेल टिपलेला आहे बबलू यांनी आणि प्रितेशचा खेळ सुद्धा संपलाय आणि आता अडचणी वाढलेल्या आहेत भांडूप स्ट्रायकर्स या संघाच्या. आता व्हायरल होईल पोस्ट, बबलू पाटील यांनी जो सूर मारून झेल टिपलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत फकीरा. आमचे एक्स्ट्रा मेंबर सुद्धा थोडे नाराज असतात, आम्ही हवा टिपतो. जो संघ जिंकण्याच्या मार्गावर आहे त्यांचा एक्स्ट्रा मेंबर आनंदी असतो आणि जो संघ पराभवात छायेत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती निराशेची भावना दिसते. भावना जोडल्या आहेत प्रत्येकाच्या क्रिकेट या खेळाशी, पण प्रत्येक वेळी प्रत्येक जण जिंकेल असं नाही आहे. कधी कधी पराभव सुद्धा पाहावा लागतो. तर आसिफ सातत्याने विकेट मिळवत आहेत. स्ट्रायकर सेंडला आपण फकीरा यांना पाहतोय. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत फकीरा रायटी बॅटरसाठी. हो, ऑनसाईडला खेळलंय, नो बॉल आहे. बॉल स्क्वेअर लेगला डायव्हर्ट झालाय. मिळतील या 5 धावा, 5 धावाचा बोनस. ओव्हर स्टेप झालेत गोलंदाज आसिफ आणि आता सामन्यामध्ये कधीही काय घडू शकते. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही आणि पाहूया तसं घडतंय का भांडूप स्ट्रायकरच्या बाजूनं. आणि यावेळेस प्रेक्षक सुद्धा जवळपास हा तर्क लावून बसले आहेत की श्री बांदेश्वर बांधा रोहित 11 हा संघ जिंकेल, पण आता 8 चेंडू आणि 8 षटकारांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आहे फ्री हिट. पाय चालले नाहीयेत, काय वेग आहे. एक्सप्रेस बॉल आसिफ यांचा पाहायला मिळाला आणि फकीरा यांची झोपच उडाली. डॉट बॉल आलाय. 7 चेंडूने जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 7 balls and 48 runs required to win. आता जवळपास सामन्याचा निकाल स्पष्ट होतोय हळूहळू, कारण 104 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत चांगल्या धावगतीनं भांडूप स्ट्रायकर संघ खेळतोय. बॅटच्या आतल्या कडेला बॉल कनेक्ट होतोय, पण बॉल जास्त प्रवास करत नाहीये. खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगळतोय. 5 षटकाचा खेळ संपतोय. भांडूप स्ट्रायकर संघ पोहोचतोय 56 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 48 धावा. आमचे मिस्टर तेली सकाळपासून रात्रीपर्यंत स्कोरिंग करतात tenniscricket.in वतीनं आणि आमचे शेफ यांनी देखील खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. गणित पक्क पाहिजे नाही का, आणि गणित आमच्या दोन्ही धावसंख्या नोंदकांचा पक्का आहे. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय श्री बांदेश्वर बांधा या संघाकडून मिस्टर बबलू पाटील. आणि बबलू फक्त गोलंदाजी करण्यासाठी आले तर तुम्हाला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय, शिट्ट्या पण ऐकायला मिळतील. पाहूया बबलू पाटील ती भूमिका घेत आहेत का, या शेवटच्या षटकामध्ये विकेटचा शोध पूर्ण करतील का. पहिला बॉल, पहिल्या बॉलला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतायत, पण ते बनतील दर्शक. बबलू पाटील यांना दाखवली लॉंग ऑफची सीमारेषा. षटकार साधावा. फलंदाज आता लयीत आलाय आणि आता का ती लय सापडली फलंदाजाला. आजच आपण पाहिलं तर प्रितेश जोशीचं जबरदस्त फलंदाजीचं खेळ आणि त्यातल्या त्या सुधीर साबळे यांनी 43 खर्च केल्या होत्या. 38 खर्च केल्या होत्या. त्याचमुळे एका षटकामध्ये 38 आज बनलेल्या आहेत. फुलटॉस बॉल, पण फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं. मिड विकेटला गेला आणि बघा जसा विकेट बबलू पाटील यांच्या खात्यात जातोय चाहत्यांचा आनंद दिसतोय. टाळ्या शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत. बबलू पाटील विकेट मिळवत आहेत. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झाले 62 रन्स ऑन बोर्ड आणि फलंदाज बाद झालेत भांडूप स्ट्रायकरचे 7, म्हणजे अजून 3 फलंदाज बाकी आहेत. आणि एकदम सोपा झेल आणि डिस्टन्स होतं. पप्पू तोडकर यांनी तो झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत विशाल येत आहेत. सामना जवळपास संपलाय.
आवश्यकता होती ती 104 धावांची आणि त्यापैकी आता 62 बनलेले आहेत भांडूप स्ट्रायकरच्या. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये आवश्यकता आहे अजूनही 42 धावांची. 4 चेंडू 42. पुढचा बॉल बबलू पाटीलचा. विकेटचा शोध त्यांनी पूर्ण केलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार जरी त्यांनी खर्च केलाय पण त्यानंतर विकेटचा शोध सुद्धा घेतला विशाल स्ट्रायकर एंडला. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर इज इन ऍक्शन मोड आणि झेल टिपला जातोय आणि अजून एक विकेट बबलू पाटील यांच्या खात्यात जाते. विशाल यांचा खेळ संपतो 0 गोल्डन डक. यस इम्पॅक्ट. कोण कोणासाठी इम्पॅक्ट त्याची माहिती द्या प्लीज. जतन यांच्या जागेवर फलंदाज आलेत सुमित आवठे आलेत आणि पहिला बॉल येतोय डॉट जे ते खेळत आहेत. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 42 ची जवळपास निकाल स्पष्ट झालेला आहे. आजच्या गटातून जो पहिला संघ उपांत्य फेरीत पोहोचेल तो बांदेश्वर बांदा आहे का अजूनही तो निकाल स्पष्ट झाला नाहीये. 2 फलंदाज एकाच एंडला पोहोचतायत स्ट्रायकर्स एंडला पण बबलू पाटील यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 42 धावांची गरज. दोन विकेट्स बाकी आहेत. ओ यावेळेस ऑफ ब्रेक. बबलू पाटील यांची गुणवत्ता आपण सातत्याने विविध मैदानामध्ये पाहिलेली आहे आणि त्याचमुळे गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच बबलू पाटील यांनी शेवटच्या षटक हाताळलं आणि आतापर्यंत सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. आणि उपांत्य फेरीमध्ये प्रहार प्रीमियर लीग सीझन 12च्या ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये पोहोचतोय तो म्हणजे श्री बांदेश्वर बांदा. अभिनंदन अभिनंदन टीम श्री बांदेश्वर बांदा. अभिनंदन मकरंजी तोरसकर. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय बबलू पाटील यांना ज्यांनी 2 विकेट्स घेत